वेलकम बॅक टू एन बी इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो. तो टॉपिक म्हणजे वाक्यामध्ये खऱ्या अर्थाने मस्ट हॅवचा उपयोग. तर चला मित्रांनो, आपण पाहूया मस्ट हॅवचा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने केला जातो. हे पहा, मस्ट हॅव चा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने केला जातो आपल्याला येथे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, पहा, बोर्डाकडे पहा, बारकाईने पहा, आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मस्ट हॅवचा उपयोग करतो आहे. याला कसं काय होणार आहे पहा. एस प्लस म्हणजे सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने याचं सूत्र राहणार आहे. आणि या सूत्रांच्या सहाय्याने आपल्याला वाक्य रचना बनवायला शिकायचं आहे. तर चला पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने आपण वाक्य रचना बनवतो आहे. हे पहा, I must have written a story. पहा, या वाक्याचा अर्थ असं झालं की मी कथा लिहिलेले असलोच पाहिजे. ओके, एखादी क्रिया झालेली असलीच पाहिजे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने मस्ट हॅवचा उपयोग या ठिकाणी केला जातो. मस्ट हॅव म्हणजेच एखादी क्रिया झालेली असलीच पाहिजे सांगण्यासाठी आपण इथे मस्ट हॅवचा वापर करतोय. म्हणजे आय मस्ट हॅव रिटन अ स्टोरी. ओके, आय मस्ट हॅव स्टडीड, मी अभ्यास केलेले असलोच पाहिजे. शी मस्ट हॅव गॉन टू कॉलेज, ती कॉलेजला गेलेली असलीच पाहिजे. ही मस्ट हॅव गॉन टू स्कूल, तो शाळेला गेलेला असलाच पाहिजे. यू मस्ट हॅव आस्क्ड क्वेश्चन, तू प्रश्न विचारलेला असलाच पाहिजेस. म्हणजे अशा पद्धतीने एखादी क्रिया केलेली असलीच पाहिजे याच्यासाठी हे वाक्यरचना आपण इथे बनवत आहोत. ओके, समजते का? बिलकुल समजतं. एकदम सिंपल साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी पहा, आय मस्ट हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे मी कथा लिहिलेले असलोच पाहिजे. या वाक्याचं प्रश्न करण्यासाठी काय करावं लागेल, वाक्यामध्ये जो मस्ट आहे केवळ मस्टला वाक्यांच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. हे पहा, मस्ट आय हॅव रिटन अ स्टोरी. हे पहा, म्हणजे मी कथा लिहिलेले असलोच पाहिजे का, असं या प्रश्नाचं मराठी मिनिंग होत आहे. या वाक्यांचं निगेटिव्ह कसं करायचं मग, आय मस्ट नॉट. लक्षात घ्यायचं, आपण काय केलं, मस्ट आणि हॅवच्या मध्ये निगेटिव्ह जो शब्द आहे नॉट, त्या नॉट शब्दाला दोघांच्या मध्ये घेतलेला आहे. आय मस्ट नॉट हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे मी कथा लिहिलेले नसलोच पाहिजे. मी कथा लिहिलेले नसलोच पाहिजे. अशा पद्धतीने या वाक्याचा अर्थ होतो. आता पहा, पुन्हा या वाक्याला निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा वाक्यातून मस्ट याला त्याच वाक्यांच्या सुरुवातीला घ्यायचंय. अशा पद्धतीने पहा, मस्ट आय नॉट हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे याचा अर्थ असं झालं की मी कथा लिहिलेले नसलोच पाहिजे का, मी कथा लिहिलेले नसलोच पाहिजे का, अशा पद्धतीनं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी केला जातो. तर चला पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एका वाक्याचे 4 वाक्य बनवून दाखवलेलं आहे. हे वाक्य व्यवस्थित समजून घ्यायचे, अंडरस्टँडिंग करून घ्यायचे, या वाक्याचं मराठी मीनिंग सुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि मग अशाच पद्धतीने घरी लाखो वाक्य तयार करायचे प्रयत्न करायचा आणि फाड न अडकलता आपल्या मित्रासोबत नातेवाईकासोबत इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक वाक्य देणार आहे, एक सेंटेन्स देणार आहे. त्या सेंटेन्सचा आपल्याला मराठीमध्ये मीनिंग आणि त्या सेंटेन्सचे 4 प्रकार काय होतात हे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. तर चला मित्रांनो, एक सेंटेन्स मी या ठिकाणी आपल्याला देतो आहे. त्या सेंटेन्स समजून घ्यायचा आहे. सेंटेन्स काय सांगतोय पहा, नीतू अँड नैतिक must have, पहा,
sung songs. एक वाक्य मी या ठिकाणी दिलेलं आहे. नीदू आणि नैतिक must have sung song. हे वाक्यरचना मी या ठिकाणी दिलेलं आहे. या वाक्याचे 4 प्रकार जसं आपण वरती पाहिलेलं आहे 4 प्रकार 1 2 3 4 अशा पद्धतीचे 4 प्रकार बनवायचे आहेत आणि सोबत सोबत या वाक्याचं मराठी अर्थ समजून सांगायचा आहे. ओके, तर चला मित्रांनो पहा, हे वाक्य समजून घ्या, वाक्यांचं मराठी मीनिंग आणि याचे 4 प्रकार कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे आहेत. तर चला सोबत सोबत हे वाक्यरचना समजून घेतल्यानंतर आय थिंक हे वाक्यरचना आपल्याला व्यवस्थित समजले असते असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि निश्चितपणे आपण या पद्धतीने याचे 4 प्रकार व्यवस्थित पद्धतीने कमेंट्स बॉक्स मध्ये कळवाल याची मला खात्री आहे. तर चला मित्रांनो अभ्यास करायचा आहे. अभ्यासासोबत सोबत या व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचे आहेत आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर चला मित्रांनो घ्या स्क्रीनशॉट घ्या. आपण इथे थांबूया. याच्यानंतर नवीन व्हिडिओ आपल्यासाठी शिकण्यासाठी एकदम सिंपल साध्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण या मस्ट हॅवचा उपयोग कसा केला जातो याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तोपर्यंत थँक्यू.